Welcome back, dear students. In the last lecture, we have started the discussion of solid state. बघा सॉलिड स्टेटचं आपण डिस्कशन चालू केलंय. त्याच्यामध्ये आपण सॉलिड, लिक्विड्स, गॅसेस काय आहेत स्टेट्स बघितल्या, फिजिकल स्टेट्स, सॉलिड स्टेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या आणि सॉलिड स्टेटमध्ये बघा क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स असे दोन महत्त्वाचे टाइप्स बघितले. आणि आता आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा या क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि अमॉर्फस सॉलिड्स मध्ये एक महत्त्वाचा जो पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन आहे तो आपण ऍक्च्युली व्हिज्युअली आपण बघू शकत नाही, पण बघा एक्सपेरिमेंटली आपण व्हिज्युअली आपण ठीक आहे क्रिस्टलाइन सॉलिड किंवा अमॉर्फस सॉलिड ओळखू शकताय. पण बघा काही आपण त्यांच्या ज्या फिजिकल मेजरमेंट्स आहेत त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीच्या काही आपण काय करू शकतो, एक्सपेरिमेंटल मेजरमेंट्स त्याच्या करू शकतोय आणि त्यांच्या आधारावर एक प्रॉपर्टी आपण तिथं सांगितलेली आहे. कोणाची, क्रिस्टलाइन सॉलिड्सची आणि बघा अमॉर्फस सॉलिडची. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रिस्टलाइन सॉलिड्स आर काय म्हणतोय बघा मी अनआयसोट्रोपिक एक्सेप्ट क्यूबिक स्ट्रक्चर. म्हणजे क्यूबिक स्ट्रक्चर जर आपण सोडले, लास्ट लेक्चरला तुम्हाला मी चार्ट लिहून दिला होता बघा, यू जस्ट रिफर दॅट चार्ट. पॉइंट ऑफ डिफरन्सिएशन तुम्हाला मी दिलेले होते. सो क्रिस्टलाइन सॉलिड बघा हे कोण असणार आहेत. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स, जे क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहेत ते आपण काय म्हणतोय बघा, these crystalline solids they are anisotropic in nature or they exhibit anisotropy. And amorphous solids असणार आहेत बघा, they exhibit isotropy. आता तुम्हाला बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारतात, राइट अ नोट ऑन ऑर डिफाइन व्हॉट इज अनआयसोट्रोपी. तर बघा अन याचा अर्थ काय बघा, नाही म्हणजे काय, आयसोट्रोपी. आयसो म्हणजे काय बघा सेम आणि ट्रोपी मीन्स मेजरमेंट ऑफ सम फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे आपण काय करणार आहे बघा, ज्यावेळी आपण एखादा क्रिस्टलाइन सॉलिड घेणार आहे आणि त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आपण एक्सपेरिमेंटली मेजर करणार आहे. मग त्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय येऊ शकते, तर बघा तिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येऊ शकते, त्याच्यानंतर त्याची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी येऊ शकते. कळलं का बघा. तर ह्या महत्वाच्या काय करणार आहे आपण, फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करणार आहे. आणि त्या प्रॉपर्टीज बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता इथं दाखवताना ऍक्च्युली आपण 2 डायमेन्शनल प्लेनवर दाखवतोय, बट दीज सॉलिड्स आर 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. they are along x axis, they are along y axis and they are also along the z axis. So it is they are 3 dimensional objects. म्हणजे त्याचे सगळे जे ऍटम्स असणार आहेत किंवा जे आपण म्हटलं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स सगळ्या डायरेक्शन मध्ये काय असणार आहेत, अरेंज्ड असणार आहेत. आणि त्यांची अरेंजमेंट जर रेग्युलर असेल आणि त्याच्यामध्ये पिरियोडिसिटी असेल तर त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणणार आहे, आणि ते इरेग्युलर असेल तर त्याला आपण अमॉर्फस सॉलिड म्हणणार आहे. आता आपण काय करणार आहे बघा, हा आपण काय करणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड घेणार आहे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज मेजर करणार आहे. आता 2 डायमेन्शनल प्लेन वर इथे मी असे ऍक्सेस दाखवलेत, पण ते कदाचित दॅट दोज ऍक्सेस मे पास थ्रू डायगोनली. समजा आपण एखादं क्यूबिक स्ट्रक्चर घेतलं तर त्याला कसं असणार आहे बघा, आता इथे माझ्याकडे जागा नाही पण तरी सुद्धा आपण हा स्क्वेअर झाला, ठीक आहे, किंवा पुन्हा मी तुम्हाला नंतर आणखी सांगणारच आहे, त्यावेळी तुम्ही लक्ष द्या. तर किंवा ऑर आय विल शो इट राईट नाउ. बघा हा काय झाला, फक्त डायग्राम थोडीशी छोटी आहे, जर समजून घ्यायचा प्रयत्न करा. स्क्वेअर झाला, याला एक्स आणि वाय ऍक्सिस असणार आहे. आणि बघा मागच्या लेक्चरला सुद्धा मी काढून दाखवलंय, पण तरी तुम्हाला बघा जरा मी सांगायचा प्रयत्न करतोय. तर हे क्यूबिक स्ट्रक्चर असं असणार आहे आणि ह्याच्यामध्ये बघा एक्स ऍक्सिस वर काही एलिमेंट्स अरेंज असणार किंवा एक्स ऍक्सिस वर अरेंज असणार आहे, वाय ला असणार आहे, वाय ला असणार आहे आणि झेड ला पण असणार आहे. आणि बघा इथं आपण दाखवताना मात्र 2 डायमेन्शनल डायग्राम दाखवलेली आहे. म्हणजे मी आता ह्या क्यूब जर आपण घेतला तर त्याला बॉडी डायगोनल्स असणार आहेत, त्याला फेसेस असणार आहेत, नंतर आपण हे सगळं बघणार आहे बघा. पण आता तेवढ्या डीप मध्ये मी काही जात नाही. तर तशा त्याच्या 3 डायमेन्शन मध्ये त्यांचे हे काय असणार आहेत, त्याला सरफेस असणार आहेत, एजेस असणार आहेत, कॉर्नर्स असणार आहेत. म्हणजे अशा सगळे त्याला प्रॉपर्टीज आपण तिथं बघतोय. आणि ही जी डायरेक्शन मी इथं दाखवलेली आहे ही काय एका 1 डायमेन्शनल प्लेन किंवा 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये नाही, एवढं लक्षात ठेवा. हे 3 डायमेन्शनल प्लेन मध्ये, म्हणजे मी समजा ह्या बॉडी डायगोनल पासून स्टार्ट केलं तर इकडे मी येणार, किंवा ह्या व्हर्टेक्सेस पासून मी ह्या कॉर्नर पासून स्टार्ट केलं तर मी ह्या कॉर्नरला जाणार. तर अशा प्रकारे ह्या डायरेक्शन तिथे असणार आहे. पण तुम्हाला समजावून म्हणून इथं दिलेलं आहे. सो व्हॉट इज अनआयसोट्रोपी. अन म्हणजे नाही, आयसो म्हणजे सेम, आणि सेम काही नाही बघा त्यांचं. ज्यावेळी आपण काय करणार आहे बघा की यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिफरंट डायरेक्शन मध्ये आपण मोजणार आहे, त्यावेळी त्यांचे व्हॅल्यूज पण काय येणार बघा, डिफरंट येणार आहेत. ओके, त्यांचे व्हॅल्यूज पण काय म्हटले बघा, दे विल हॅव डिफरंट व्हॅल्यूज व्हेन मेजर्ड इन अ डिफरंट डायरेक्शन. आता आपण असं वी एक्सपेक्टेड दॅट
त्यांची अरेंजमेंट रेग्युलर आहे, त्यामुळे प्रॉपर्टी चेंज व्हायला नाही पाहिजे असं आपण आपलं एक्सपेक्ट केलेलं होतं, पण ऍक्च्युली होतंय उलट. तर काय होतंय बघा, तर ह्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीच्या ज्या व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये समजा मोजल्या, समजा इथं बघा मी हे ए टू बी डायरेक्शन मध्ये गेलो, त्याच्यानंतर बघा सी टू डी डायरेक्शन मध्ये गेलो किंवा ई टू एफ डायरेक्शन मध्ये गेलो, तर त्यांच्या व्हॅल्यूज ऍक्च्युली आपल्या म्हणण्यानुसार सेम यायला पाहिजे होत्या, कारण रेग्युलर अरेंजमेंट आहे, त्याच्यामध्ये पिरियडिसिटी आहे. पण बघा त्या व्हॅल्यूज काय येतात, डिफरंट येतात, आणि ह्यालाच आपण म्हणतोय अनआयसोट्रोपी. त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा बघा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक, त्यांची अरेंजमेंट रेग्युलर आहे. पण आता बघा ही डायग्राम केअरफुली बघा. आता या ए टू बी डायरेक्शन मध्ये समजा मी गेलो तर फक्त एकाच प्रकारचे ऍटम तिथे एन्काउंटर व्हायला लागले, कारण रेग्युलर अरेंजमेंट आहे. कारण मी ह्या डायरेक्शन मध्ये चाललोय म्हणजे एक्स ऍक्सिस वरती तर काय तर पर्टिक्युलर ऍटम्स अरेंज असणार आहेत, आणि ते पुन्हा पुन्हा एक सर्टन इंटरव्हल नंतर तिथं डिस्टन्स नंतर सेम ऍटम रिपीट होणार आहे. आणि त्यामुळे बघा अलॉंग व्हेन वी मेजर सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अलॉंग ए टू बी, कारण इथे वेगवेगळे ऍटम्स पार्टिकल्स तिथे आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रॉपर्टीज वेगळे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा आता मी ई टू एफ ला जर गेलो तर बघा एक इथं सॉलिड आलाय, एक एम्प्टी आलाय, एक सॉलिड आलाय एम्प्टी, म्हणजे पुन्हा वेगवेगळे ऍटम्स एकाच क्रिस्टल मध्ये डिफरंट डायरेक्शन मध्ये आलेले. तसंच बघा सी टू डी मी समजा गेलो तर पुन्हा इथे वेगळे ऍटम्स तिथे प्रेझेंट आहेत, आणि त्यामुळे बघा त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. हे का होते बघा, व्हाय वी एन्काउंटर सेम ऍटम्स, कारण ही अरेंजमेंट रेग्युलर आहे. अरेंजमेंट रेग्युलर आहे. समजा मी असं गेलो तर मला माहित आहे हे सगळे रेड एकत्र येणार आहे. समजा मी असं गेलो तर पुन्हा मला माहित आहे की अल्टरनेट तिथं रेड ब्लू तिथं ऍटम्स असणार आहेत. पुन्हा मी असं समजा गेलो तर मला माहित आहे हे एकाच प्रकारचे ऍटम्स तिथं असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज काय बघा वेगवेगळ्या असणार आहेत. सॉरी, फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असणार आहेत. सो व्हॉट इज अनआयसोट्रोपी? सो the physical properties like refractive index, thermal and आपण काय म्हणूया electrical conductivity when measured in a different direction will have different values, आणि त्यालाच म्हटलेलं आहे त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे अनआयसोट्रॉपी. तर पुढचं पॉईंट बघा, आयसोट्रॉपी म्हणजे काय असणार आहे? मग आयसो म्हणजे सेम, म्हणजेच बघा वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये ज्यावेळी आपण या व्हॅल्यूज मोजणार आहे त्याची मॅग्निट्यूड किंवा त्याची व्हॅल्यू सेम येणार आहे. म्हणजेच बघा the physical properties such as refractive index, thermal or electrical conductivity will have same value when measured in a different direction. म्हणजे बघा ज्यावेळी आपण ह्या अमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत आपण मेजर करणार, ह्या डायरेक्शन मध्ये समजा गेलो मी, ह्या डायरेक्शन मध्ये गेलो तर मला काय होणार आहे बघा, तिथे एक ऑर्गनायझेशन नाहीये, त्यामुळे कुठलाही ऍटम कुठं पण यायला लागलाय, त्यामुळे त्याची जी प्रॉपर्टी असणार आहे ती ऍव्हरेज प्रॉपर्टी असणार आहे, आणि जवळजवळ त्यांच्या कुठल्या पण डायरेक्शन मध्ये जावा तिची ऍव्हरेज म्हणजे एक्झॅक्ट सेम येणार नाही असं म्हणत नाही आपण तिथं. आयसोट्रॉपी म्हणजे काय बघा, ऍव्हरेज व्हॅल्यू असणार आहे त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा थर्मल कंडक्टिव्हिटीची ती ऑलमोस्ट सेम असणार आहे. म्हणजे तिथं ड्रास्टिक चेंज काय आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण आपण आयडेंटिकल म्हणू शकत नाही. तिथं सेम आयसोट्रॉपी ही जनरल टर्म आहे, लक्षात घ्या. म्हणजेच काय बघा, व्हेन वी मेजर द फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी और इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी डिफरंट डायरेक्शन अँड इफ यू गेट द सेम व्हॅल्यू त्याला आपण म्हणायचं आयसोट्रॉपी. आणि जर आपण काय करणार आहे बघा, व्हेन वी मेजर दिस फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यानंतर काय म्हणतो आपण thermal and electrical conductivity in a different direction, if we get a different values then it is called as an anisotropy. And crystalline solids are anisotropic because we have regular arrangement, and regular arrangement असल्यामुळे बघा डिफरंट डायरेक्शनला डिफरंट पार्टिकल्स तिथे प्रेझेंट असणार आहेत. आणि मोस्टली दिस हॅपन्स इन द केस ऑफ आयनिक सॉलिड्स. मोस्टली दिस हॅपन्स इन आयनिक सॉलिड बिकॉज आयनिक सॉलिड्स आर मेड अप ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स, आणि ते कॅटायन आणि एनायनचा साइज वेगवेगळा असतोय, आणि क्युबिक स्ट्रक्चर मध्ये पण हे पॅटर्न तिथं रिपीट होत नाही, लक्षात घ्या. त्याचं रिझन्स आता आपण आपल्या सिलेबस मध्ये नाहीत, फक्त एवढं लक्षात ठेवा that crystalline solids are anisotropic except cubic structure and all amorphous solids are isotropic. All amorphous solids are isotropic in nature. So let's go to the next property. आता बघा याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आहे, आणि ती म्हणजे काय बघा, आयसोमॉर्फिझम अँड पॉलीआयसोमॉर्फिझम. आता याच्यावर काही क्वेश्चन तिथे आलेले आहेत. आता हा जो पॉली आयसोमॉर्फिझम जो पॉइंट आहे आपण डिटेल मध्ये ऍक्च्युली जे ब्लॉक्स आहेत बघा, पी ब्लॉक मध्ये किंवा तुम्ही एस ब्लॉक मध्ये पण काही पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस स्टडी केलेला आहे. तर नेमकं काय ते आपण बघूया. तर हे कळालं असेल तर व्हिडिओ पॉज करून बघा. क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि तुम्ही लिहून घ्या तिथं अनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिकचे डेफिनेशन लिहून घ्या. सो विल गो टू द नेक्स्ट पॉइंट. पॉज द व्हिडिओ अँड टेक डाउन दॅट. ओके, सो लेट्स गो टू द नेक्स्ट पॉइंट. पुढचा एक महत्त्वाचा इथं पॉइंट आहे बघा. तर इथपर्यंत आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मधले डिफरन्स संपवलेले आहेत. आता जे आपण क्रिस्टलाइन सॉलिड घेणार आहे
त्याच्यावर तुम्हाला एक शॉर्ट नोट विचारली जाते. मग आपण क्रिस्टलाइन सॉलिड पुढच्या लेक्चरला क्रिस्टलाइन सॉलिडचे पुढे आणखी भरपूर टाइप्स आहेत, ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, पण दॅट वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. बट हिअर यू कॅन सी समटाइम्स दे आस्क फ्यू क्वेश्चन्स अबाउट द सॉलिड्स. असं म्हणतात बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर आयसोमॉर्फस और विच आर द फॉलोइंग सॉलिड आर आयसोमॉर्फस इन नेचर, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ पॉलिमॉर्फिक सबस्टन्सेस. कळलं का बघा. तर त्यावेळी एक छोटासा पॉइंट आहे, फक्त समजावून घ्या. सो दिस इज ओनली ऍप्लिकेबल मोस्टली इन केस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत हा पॉइंट अप्लाय असणार आहे. तर बघा दोन महत्त्वाचे डेफिनेशन आपल्याला बघायचं, एक म्हणजे आयसोमॉर्फिझम आणि दुसरं बघायचं आहे पॉलिमॉर्फिझम. आयसो म्हणजे काय बघा सेम, आणि मॉर्फ म्हणजे काय स्ट्रक्चर. ओके, आयसो मीन्स सेम आणि मॉर्फ म्हणजे काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे बघा व्हॉट इज डेफिनेशन ऑफ आयसोमॉर्फिझम, सो इट इज अ फिनॉमिना. बरोबर आहे. पण बघा आयसोमॉर्फ्स म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण किंवा आयसोमॉर्फस सॉलिड्स बऱ्याच वेळा काय म्हणतात तुम्हाला इथं बघा, आयसोमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल द्या असं म्हणतात. आयसोमॉर्फस सॉलिड हे बेसिकली क्रिस्टलाइन सॉलिड असणार आहे. आता आयसोमॉर्फस सॉलिड म्हणजे काय बघा, आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे स्ट्रक्चर. टू और मोर क्रिस्टलाइन सबस्टन्सेस विच हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा टू और मोर सॉलिड्स. द डेफिनेशन ऑलरेडी लिहून दिलेली आहे मी तुमच्यासाठी, तुम्ही नंतर नोट डाउन करा. सो टू और मोर सॉलिड्स हॅव्हिंग सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आर कॉल्ड एज ए आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. आणि हे का होतंय बघा, सो मोस्ट ऑफ द आयसोमॉर्फस सबस्टन्सेस आर क्रिस्टलाइन सॉलिड. ते एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. ते एक्झाम्पल पुन्हा इकडे लिहितो बघा मी, म्हणजे ए पेअर ऑफ NaF अँड MgO. A pair of NaF and MgO. So most of the time the isomorphous solid आपल्याला बघा, जे आपण पुढे बघणार आहे, आयनिक कंपाऊंड्स असतात. आयनिक कंपाऊंड्स किंवा आयनिक सॉलिड्स म्हणतो मी, तर कंपाऊंड्स म्हणायच्या ऐवजी. कारण याच्यामध्ये काय असणार आहे बघा, कॅटायन असणार आहे अँड एनायन असणार आहे. कॅटायन असणार आहे आणि एनायन असणार आहे. त्यामुळे बघा या कॅटायन आणि एनायनचं जे प्रोपोर्शन आहे किंवा जो रेशो आहे, जर रेशो सेम असला तर जवळजवळ त्यांचं स्ट्रक्चर पण सेम असतं. थोडक्यात मी सांगायला लागलोय बघा. अजून आपण सॉलिड स्टेट मधले काही डिटेलमध्ये आपण गेलेलो नाही, अजून आपण सरफेसवरच ते स्क्रॅचिंग करायला लागलोय. कळतंय का बघा. पण ह्या टर्म्स तुम्हाला काही माहित असणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तर बघा यांचं बघा, जो रेशो ऑफ कॅटायन आणि एनायन सेम असला की त्या सॉलिडचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण काय होतंय, आयडेंटिकल होऊन जातंय. आणि त्यामुळे इथं जर तुम्ही बघितलं, कॅटायन काय आहे, एक आहे आणि एनायन पण एक आहे. म्हणजे याच्यामध्ये रेशो काय आहे बघा, 1:1 आहे बघा. Na प्लस आणि F मायनस, Mg2 प्लस आणि O2 मायनस. बरोबर आहे. म्हणजे कॅटायन आणि एनायनचा रेशो जर सेम असेल तर त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर पण आयडेंटिकल होत आहे. आणि दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्टन्सेस ज्यांचा काय बघा क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे, त्यांना आपण काय म्हणणार आहे, आयसोमॉर्फस सॉलिड म्हणणार आहे. आणि हे आयसोमॉर्फिझम आणि त्या फिनॉमिननला आपण काय म्हणणार आहे बघा, आयसोमॉर्फिझम. अँड आयसोमॉर्फिझम युजली इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ आयनिक सॉलिड्स. आयनिक सॉलिडच्या बाबतीत जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतंय. आणखी एक एक्झाम्पल दिले बघा मी, NaNO3 बघा, सोडियम नायट्रेट अँड CaCO3. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा सोडियम एक आहे आणि त्याच्यात हा NO3 मायनस असतोय आणि कॅल्शियम 2 प्लस असतोय आणि कार्बोनेट काय असतोय बघा 2 मायनस असतोय. पण जर आपण आता हा कॅटायनचा रेशो जर तुम्ही बघितला 1:1 आला, 1:1 असा आला. पण ह्याच्या ऍटमचा जर आपण रेशो जर बघितला तर तो काय येणार आहे बघा, 1:1:2. पुन्हा इथे काय झालेलं आहे बघा, 3. इथं बघा 1:1:3. म्हणजे ऍक्च्युअली हा NO3 काय असतोय, पॉलीएटॉमिक एनायन असतोय. पण त्याच्यामध्ये पुन्हा जर बघितलं आपण 3 ऑक्सिजन आहेत, नायट्रोजनला आणि कार्बनला पण 3 आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पण आपल्याला सिमिलॅरिटी बघायला मिळते. आणि त्यामुळे बघा हा पॉलीएटॉमिक, इथं बघा सिंगल एनायन, एकच सिंगल एनायन आहे, तर एक सिंगल ऍटम आहे. पण हा NO3 CO3 मायनस एक आहेत बघा, ते पॉलीएटॉमिक एनायन्स आहेत. कारण त्याच्यावर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज नाही. लक्षात घ्या, नायट्रोचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर कसं असणार ऍक्च्युअली, हा असा बघा, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. कळतंय का बघा. आणि कार्बोनेटचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, इथं मायनस इथं मायनस असं कार्बोनेटचं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे यांना आपण म्हणतोय पॉलीएटॉमिक एनायन. आणि ह्यांच्या स्ट्रक्चरमध्ये पुन्हा आपल्याला सिमिलॅरिटी बघायला मिळते. म्हणजे बघा इथे कॅटायन आणि कॅटायन 1:1 पुन्हा प्रपोर्शन आहे. आणि त्यामुळे बघा चार्जेस पण तिथं सेम झालेत, न्यूट्रल आहे, ऑब्व्हियसली असणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा त्यांचं स्ट्रक्चर जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते सेम होणार. आणि अशा स्ट्रक्चर्सला आपण काय म्हणतोय, सो ऑल दी स्ट्रक्चर्स are called, or all these compounds are called as a isomorphous solids. and the phenomenon आपण म्हणणार आहे isomorphism. so sodium fluoride and magnesium oxide are isomorphous solid and sodium nitrate and calcium carbonate are the isomorphous solids. ठीक आहे. I hope that you understood this definition. Okay, let's go to the next, that is polymorphism.
आता बघा पॉली म्हणजे काय, पॉली म्हणजे काय असणार आहे बघा, पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फ म्हणजे स्ट्रक्चर, किंवा इथं आपण आता सॉलिड स्टेट मध्ये आपण काय बघणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड बघणार आहे, त्यामुळे आपण दरवेळी हा शब्द वापरणार आहे क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर. कळलं का बघा. तर हे मॉर्फचा अर्थ काय असणार आहे, स्ट्रक्चर म्हणजे कुठलं स्ट्रक्चर, तर क्रिस्टल स्ट्रक्चर लक्षात घ्या, मोर स्पेसिफिक. सो पॉलीमॉर्फिझम, याचा अर्थ असं घ्यायचा काय, वेगवेगळे स्ट्रक्चर असलेले सॉलिड तर नाही. तर इथं काय होते, दोन वेगवेगळे सॉलिड होते, त्यांचं केमिकल कंपोजिशन वेगळं आहे, त्याच्यामध्ये डिफरंट कॅटायन्स, डिफरंट एनायन्स आहेत किंवा डिफरंट एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, पण त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते सेम असल्यामुळे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटी आहे, तर त्या स्ट्रक्चर सिमिलर असल्यामुळे त्यांना आपण आयसोमॉर्फिझम म्हटलं. सो दीज आर द टू डिफरंट कंपाऊंड्स. पण बघा पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय बघा, एकच तिथं सॉलिड आहे पण त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. काय म्हणतोय बघा, एकच सॉलिड आहे पण त्याचे वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत, तर अशा वेळी त्या फिनॉमेनलला आपण म्हणतोय पॉलीमॉर्फिझम, किंवा सोप्या भाषेत या पॉलीमॉर्फिझमलाच आपण म्हणत असतो एलोट्रॉपी. आणि या फॉर्म्सला जे पॉलीमॉर्फस सॉलिड्स आहेत किंवा हे पॉलीमॉर्फ्स आहेत, पॉलीमॉर्फ्स बघा, पॉलीमॉर्फस सॉलिड म्हणायचं नाही त्याला, पॉलीमॉर्फस सॉलिड म्हणायचं नाही. इथं तुम्ही आयसोमॉर्फ म्हणू शकताय किंवा आयसोमॉर्फस सॉलिड म्हणू शकताय, पण पॉलीमॉर्फिझम जो फिनॉमेनन आहे तो एकच सबस्टन्स दाखवत असतो, म्हणजे एकच तिथं सॉलिड आहे पण त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतील. अँड दॅट कॅन हॅपन इन केस ऑफ एलिमेंट्स, जे आपण बघतोय बघा, जे नॉन मेटल्स आहेत, मोस्टली इन केस ऑफ नॉन मेटल्स वी ऑब्झर्व द पॉलीमॉर्फिझम. पॉलीमॉर्फिझमला सोप्या भाषेत आपण एलोट्रॉपी म्हणतोय बघा. सो एलोट्रॉपी, व्हॉट इज एलोट्रॉपी, दॅट पॉलीमॉर्फिझम एलोट्रॉपी एकच आहे, फक्त दोन वेगवेगळे शब्द तिथे आपण वापरत असतोय. सो इट इज अ फिना दॅट the ability of a substance to exist in different crystalline form is called as a polymorphism or allotropy. आणि बघा याला पॉलीमॉर्फ्स आपण म्हणतोय किंवा त्या फॉर्म्सला आपण म्हणतो असतो एलोट्रॉप्स. बघा तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे, फक्त वेगळी टर्म इथं आपण वापरलेली, नवीन काही नाहीये, लक्षात असतं तुम्हाला. म्हणजे बघा पॉलीमॉर्फिझम इज नथिंग बट एलोट्रॉपी. आणि पॉलीमॉर्फिझमचे डेफिनेशन तुम्हाला पाहिलं असेल तर बघा, डिफरंट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स ऑफ द सेम सॉलिड आर कॉल्ड एज अ पॉलीमॉर्फ्स अँड दिस फिनॉमेनन इज कॉल्ड एज ए पॉलीमॉर्फिझम. इज कॉल्ड एज अ पॉलीमॉर्फिझम. मग तुम्ही त्याला एलोट्रॉप्स म्हणू शकता. या पॉलीमॉर्फ्सला पॉलीमॉर्फ्स ऑफ कार्बन आम्ही इथं म्हटलेलं आहे, पण त्याला तुम्ही म्हणू शकता एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. दिस इज व्हेरी फॅमिलियर टर्म टू यू, बट नाउ वी आर कॉलिंग एलोट्रॉप्स जस्ट एज ए पॉलीमॉर्फ्स. म्हणजे एकाच क्रिस्टलाइन स्ट्रक्चर किंवा एकाच सॉलिडचे वेगवेगळे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ज्यावेळी एक्झिस्ट असणार त्याला आपण म्हणणार आहे पॉलीमॉर्फिझम. मग तुम्हाला माहित आहे डायमंड, ग्रॅफाइट, फुलरिन, दीज आर द पॉलीमॉर्फ्स ऑफ अ कार्बन. त्याच्यानंतर सल्फरच्या बाबतीत रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर, फॉस्फरच्या रेड फॉस्फरस, त्याच्यानंतर येलो फॉस्फरस, बरोबर आहे. अशा प्रकारे तिथं वेगवेगळे स्ट्रक्चर्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. सो इन दिस वे यू कॅन सी वी डिफाइन पॉलीमॉर्फिझम. बघा आय होप दॅट यू अंडरस्टूड द टुडेज लेक्चर, कारण खूप शॉर्ट लेक्चर होतं, कारण याच्यामध्ये तसं डिटेलमध्ये घेण्यासारखं काही नाही आहे. फक्त डेफिनेशन, एक 4 डेफिनेशन भेटलेत बघा कुठल्या कुठल्या. अनआयसोट्रोपी, so all crystalline solids are anisotropic in nature except cubic crystal structures. आणि anisotropy म्हणजे काय बघा, that we get when physical properties like refractive index, thermal and आपण काय म्हटलं बघा, electrical conductivity, they are measured in different direction, we get a different value, so it is called as anisotropy. And isotropy means that we get same value for these physical properties when measured in a different direction. म्हणून त्याला म्हटलं बघा आयसो. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला डायमंडचं स्ट्रक्चर कसं काढायचं, त्यानंतर ग्राफाइटचं स्ट्रक्चर हे आपण नंतर पुढे बघणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये, त्यामुळे आता मी याच्या डिटेलमध्ये जात नाही. तर त्या आयसोट्रॉपी अनआयसोट्रॉपीसाठी काही ट्रिक्स देतो तुम्हाला, तर त्या किंवा मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकीन तुम्हाला, किंवा एखादा छोटासा व्हिडिओ मी बनवून तिथं आपल्या ग्रुपवर टाकीन. तर याच्यात काही ट्रिक्स आहेत त्याही तुम्हाला मी नंतर देईन. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं बघा, आयसोमॉर्फस आणि पॉलीमॉर्फस. आयसोमॉर्फस म्हणजे बघा दोन किंवा जास्त, दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस ज्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे त्याला आपण म्हटलं आयसोमॉर्फस. तर डेफिनेशन तिथं तुम्हाला विचारतील आणि एक्झाम्पल विचारतील 1 मार्काला किंवा 2 मार्काला. सोडियम फ्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम कार्बोनेट. आणखीन एक्झाम्पल तुम्ही शोधायचा प्रयत्न करा, आणखी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. त्याच्यानंतर बघा पॉलीमॉर्फिझम म्हणजे एलोट्रॉपी आहे, आणि एलोट्रॉप म्हणजे काय, तिथं एकच एलिमेंट असणार आहे. युजली दिस एलोट्रॉपी इज शोन बाय नॉन मेटल्स. मेटलच्या बाबतीत एलोट्रॉपी तुम्हाला बघायला मिळणार नाही, लक्षात घ्या. नॉन मेटल्स, कार्बनचे तर सगळ्यात फेमस आहे, डायमंड, ग्राफाइट, फुलरिन वगैरे वगैरे. तर ठीक आहे, यांचे कसे स्ट्रक्चर्स वगैरे कसे काढायचे शॉर्ट व्हिडिओज बनवून मी नंतर
आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी काय करेन पोस्ट करेन. सो आय होप दॅट यू अंडरस्टूड टुडेज लेक्चर. बघा पुस्तकं तुम्ही वाचायला चालू करा. पुढच्या लेक्चरला आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आपण काय बघितलं, सॉलिड्स आपण क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस मध्ये डिवाइड केले. आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत त्यांना पुन्हा आपण कसं डिवाइड करतो ते आपण बघणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढच्या लेक्चर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, सो आय विल स्टॉप हियर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.